श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अनेक वेळा निसर्गाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक प्राणी, पक्षी, अनेक जीवजंतू यांच्यामार्फत आपल्याला वेगवेगळे संकेत मिळत असतात. त्याचप्रमाणे पालीचे आपल्या जीवनात असणे आणि पाल आपल्याला आपल्या जीवनात कोणकोणते संकेत देते, त्या संकेताचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, काळ्या पालीचे रहस्य काय? अनेक वेळा आपल्याला आपल्या घराच्या मंदिरासमोर किंवा मंदिरात पाल दिसली की आपल्या घरात आपल्या मनात अनेक विचार येऊ लागतात की आता काय होणार. आपण घाबरून जातो. हे नक्की कसले संकेत आहे? अशा स्थितीत जर ही पाल काळी असेल तर मग आणखीनच भीती निर्माण होते आणि मग कोंडी आणखीनच वाढते. जर तुम्ही या प्रश्नाने हैराण झाले असाल, जर तुमच्याही मनात पालीबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असतील, तर आपण आज या व्हिडिओमध्ये घरामध्ये जास्त पाली दिसणे हे कशाचे संकेत आहे, घराच्या मंदिरात पाल दिसणे हे कशाचे संकेत आहेत, काळ्या पालीचे घरात दिसणे हे बी एक वाईटच संकेत आहेत, शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडणे हे कसले संकेत आहेत, घरात मेलेली पाल दिसणे, घरात पालीचे भांडण, घरात एकापेक्षा जास्त पाल दिसणे हे सर्व संकेत आपल्यासाठी शुभ आहेत की अशुभ, यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करत आहे. कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये काही जीव दिसणे हे शुभ तर काही जीव दिसणे अशुभ मानले जातात. घराच्या पूजास्थळी काळ्या पालीचे दिसणे सूचित करते हे तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या अपघाताचे लक्षण आहे. आणखी काही पाल हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते पालीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, पण जर ती काळी पाल असेल तर ती अलक्ष्मी मानली जाते. जर तुमच्या घराच्या मंदिरात काळी पाल दिसली तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण नाही. हे काही मोठे आर्थिक संकट आणि अनुचित घटना दर्शवते. त्यामुळे आर्थिक त्रास टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहावे. घरात एकापेक्षा जास्त पाली दिसणे तसेच तर पांढरी पाल दिसणे शुभ मानले जाते. याशिवाय अनेक पाली एकत्र पाहणे हे देखील चांगले लक्षण आहे. पण जर या पाली एकमेकांशी भांडत असतील तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे. हे एक मोठे आर्थिक संकट दर्शवते. सोबतच हे असं सूचित करतात की घरातील सदस्याला काही आजार होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पाल दिसणे, घरामध्ये पांढरी पाल दिसणे शुभ मानले जाते. शुक्रवारी घराच्या मंदिरात पांढरी पाल दिसली तर समजून घ्या महालक्ष्मीचा अपार कृपा तुमच्यावर वर्षाव होणार आहे. इतकेच नाही तर या काळात तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतात. जर तुम्ही शेअर मार्केटशी संबंधित असाल तर नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. शरीराच्या या भागावर पाल पडल्यास त्यांची काय संकेत आहे? ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वेळी पाल शरीराच्या अंगावर पडल्यास ते अशुभ नसते. शरीराच्या काही भागांवर पाल पडणे देखील शुभ मानले जाते. जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडणे शुभ आहे आणि कोणत्या भागावर पाल पडल्याने अशुभ मानले जाते. नंबर 1 आहे मान. जर तुमच्या मानेवर पाल पडली तर ते शुभ चिन्ह मानले जाते. ज्योतिषशास्त्रात असे घडल्यास ते तुमच्या शत्रूवर विजयाचे चिन्ह दर्शवते. मानेवर पाल पडल्यास प्रसिद्धी आणि धनप्राप्ती होते. दुसरा आहे नाक. जर एखाद्या व्यक्तीच्या नाकावर पाल पडली तर हे देखील तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. असे मानले जाते की या काळात आपण भाग्यवान होऊ शकतात. म्हणजे या काळात तुम्हाला इच्छित नोकरी मिळेल, व्यवसायात नफा होण्याची सुद्धा शक्यता आहे. तिसरा आहे हात. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हातावर पाल पडली तर धन लाभ होतो असे म्हणतात आणि उजव्या हातावर पाल पडणे धनहानी दर्शवते. तसेच महिलांच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढतं
आणि महिलांच्या उजव्या हातावर पाल पडली तर सौभाग्याची हानी होऊ शकते. 4. मनगट. एखाद्या व्यक्तीच्या मनगटावर पाल पडणे हे वेगळा संकेत देते. उजव्या हाताच्या मनगटावर पाल पडल्यास धनहानी होण्याची शक्यता आहे हे समजून घ्या. या उलट डाव्या हाताच्या मनगटावर पाल पडल्यास निंदेची भीती सलवू शकते. 5 आहे कपाळ. पाल हे व्यक्तीच्या कपाळावर पडणे देखील चांगले मानले जाते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष. पाल कपाळावर पडणे खूप शुभ असते. हे असं सूचित करते की तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा खूप मिळणार आहे. 6 आहे पाठ. जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर पाल पडली तर ते तुमच्यासाठी चांगले लक्षण नाही. यामुळे व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण होतात असे म्हटले जाते. 7 आहे केस. पाठीप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या केसावर पाल पडणे चांगले मानले जात नाही. हे आकस्मिक मृत्यू दर्शवतात. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. जर एखाद्या महिलेच्या केसावर पाल पडली तर घरातील एखाद्या व्यक्तीच्या किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची शक्यता असते. 8. दाढी. जर एखाद्या माणसाच्या दाढीवर पाल पडली तर ते तुमचे आर्थिक नुकसान दर्शवते, म्हणजे या काळात तुम्हाला धनहानी होऊ शकते. 9 आहे कान. कानावर पाल पडल्यास हे चांगले मानले जाते. उजव्या कानावर पाल पडली तर धनाची प्राप्ती होते, तर दुसरीकडे डाव्या कानावर पाल पडली तर ती तुमचे दीर्घायुष्य दर्शवते. 10 आहे पाय. ज्योतिषशास्त्रानुसार उजव्या बाजूला पाल पडली तर प्रवासाचा योग संभवतो, तर या उलट जर एखादी पाल डाव्या पायावर पडली तर ती तुमच्यासाठी धनहानी दर्शवते. 11. पोटावर. जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावं लागू शकते. जर पाल गुडघ्यावर पडली तर साध्या काही चांगली बातमी मिळण्याची सुद्धा संकेत असतात. जर तुम्हाला या ठिकाणी पाल दिसली तर तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. घराच्या मंदिरात अचानक पाल दिसणे खूप शुभ असते. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे. जर पाल काळी असेल तर समजून घ्या की अलक्ष्मी देवी, लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आर्थिक संकट देणार आहे. त्यांच्या येण्याची घरातील धनाची हानी होणारच आहे. पाल दिसणे कधीकधी शुभ असते. जर तुम्हाला शुक्रवारी तुमच्या घराच्या मंदिरात पाल दिसली तर ते तुमच्यासाठी खूपच शुभ संकेत आहे. परंतु मृत पाल दिसणे हे अशुभ लक्षण आहे. जर सकाळी लवकर पाल दिसली तर ते तुम्हाला फायदा होणार आहे, प्रगती होणार आहे. तसेच आपल्याला गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारी, पौर्णिमा किंवा अमावस्या तिथीला आपल्या घरामध्ये पाल दिसली तर त्या आपल्यासाठी खूपच शुभ असू शकतो. आणि जर आपण आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट होऊन असून आणि त्या नवीन घरामध्ये आपल्याला पाल दिसली तर ते पूर्वज आपल्यासोबत आहेत किंवा आपल्या पूर्वजांचं आगमन आपल्या नवीन घरामध्ये झालेलं आहे असं लक्षण मानलं जातं. मंदिराच्या फरशीवर पाल दिसणे. जर मंदिराच्या फरशीवर तुम्हाला पाल मृत अवस्थेत आढळली तर समजून घ्या तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच मंदिराच्या फरशीवर पाल फिरताना दिसली तर ते आर्थिक लाभाचे लक्षण आहे. मंदिरात पूजे दरम्यान एखादी पाल तुमच्या अंगावर चढली तर समजून घ्या तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. दिवाळीला पाल दिसणे शुभ असते. दिवाळीतील घरातील मंदिरात पाल दिसणे शुभ मानले जाते. दिवाळी ही देवी लक्ष्मीचे समर्पित आहे. या दिवशी त्यांचे प्रतीक पाहणे शुभ असते, परंतु कापलेली शेपटी पाल दिसणे तुमच्यासाठी अशुभ संकेत देणार आहे. त्याचबरोबर आपल्या स्वप्नांमध्ये 2 पाली आपल्याला बांधताना दिसल्या तर आपल्या घरात परस्पर मतभेद होण्याची शक्यता असतात. एवढेच नाही तर जर तुम्ही स्वप्नामध्ये पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर तुमच्यासाठी ते शुभ संकेत आहे. असं स्वप्न पाहिल्यावर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तर मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.